हाय एव्हरीवन, आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मोड आलेली मटकी आणि बटाटा मिक्स भाजी बनवणार आहोत. चपातीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत देखील अप्रतिम लागते ही भाजी खायला. खूप मस्त होते. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी काव्याज रेसिपी अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी एक वाटी मोड आलेली मटकी घेतली आहे आणि एक मोठ्या साईजचा बटाटा घेतला आहे. बटाटा देखील मस्त असा फोडींमध्ये मोठ्या साईजमध्ये कट करून घेतला आहे. आता आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. थोडेसे सुकं खोबरं घेतलं आहे, मस्त कापून घेतलं आहे. 1 चमचा पांढरे धने आणि 2 अर्ध्या लसणाच्या पाकळ्या आणि एक मुठ्ठी भरून कोथिंबीर घेतली आहे. खूप जास्त मोठंही नाही आणि खूप जास्त बारीकही नाही, मस्त असं मीडियम साईजचं आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मोठा 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा भरून मोहरी टाकायची आहे. 1 चमचा भरून जिरं टाकायचं आहे. मोहरी आणि जिरं व्यवस्थित असं फुलल्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर त्यामुळे व्यवस्थित 2-3 मिनटं आपण तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे. आता इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, तो देखील तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. ती तुम्ही पाहू शकता. मस्त आपलं वाटण व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 चमचा धने पावडर टाकून घेतली आहे. 1 चमच्यावरून इथे कांदा लसूण मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे. आणि इथे मी घरात साठवलेलं काळं तिखट आहे ते देखील टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे. आता हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आता आपण इथे मोड आलेली मटकी टाकून घ्यायची आहे आणि जो बटाटा कट करून घेतला होता तो देखील टाकून घ्यायचा आहे. इथे मस्त 2-3 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे बटाटा आणि मटकी. म्हणजे असं केल्यामुळे मसाल्यांमध्ये व्यवस्थित मटकी मुरली जाते आणि खायला खूप टेस्टी लागते. इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. पण आपलं जरा मटकी आणि ही थोडीशी कोरडी वाटत होती, त्यामुळे मी मिक्सरचं भांडं विसळून थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि मग सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपली मटकी मसाल्यांसोबत फ्राय करून घ्यायची आहे. आता इथे मी 2 मिनटे झाकण ठेवलं आहे आणि 1-2 मिनटं तेलामध्ये व्यवस्थित मटकी फ्राय करून घ्यायची आहे. इथे बघा मस्त असं तेल सुटलं आहे. अजून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मी आणखीन 2-3 मिनटे झाकण ठेवणार आहे. असं केल्यामुळे मटकीमध्ये मसाल्यांचा फ्लेवर एकदम मस्त येतो आणि बटाटा देखील थोडासा शिजला जातो. त्यामुळे आणखीन 2 मिनटं व्यवस्थित आपण झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. इथे बघा मस्त तेल सुटलं होतं. आता याच्यामध्ये आपण गरम करूनच पाणी टाकायचं आहे. थंड पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी 1 ते 1.5 ग्लास गरम करून पाणी घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. थंड पाणी टाकायचं नाही आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला कलर देखील खूप सुंदर आला आहे. खूप छान झाली आहे आपली भाजी. आता आपण झाकण ठेवून मस्त आपण भाजी शिजवून घेणार आहोत. इथे बघा मी झाकण काढून घेतलं आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे हिरवी आणि सर्व व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता ही भाजी खायला खूप टेस्टी लागते. आता परत मी कढईवरती झाकण ठेवलं आहे आणि मस्त भाजी अशी शिजवून घेतली आहे. तुम्ही इथे पाहू शकता आपली भाजी मस्त शिजली आहे आणि तर्री देखील खूप छान आली आहे. तुम्ही इथे पाहू शकता आणि आपला बटाटा देखील मस्त असा शिजला आहे. आता मी गॅस बंद करून घेतला आहे
थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला कलर किती छान आला आहे आणि तरी देखील खूप छान आली आहे. आता इथे मी आपला बटाटा शिजलाय का नाही तो चेक करते. इथे तुम्ही पाहू शकता आपला बटाटा व्यवस्थित असा शिजला आहे, खूप मस्त शिजला आहे आपला बटाटा. आता आपण एका गरमागरम भाजी एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायची आहे. खूप चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील तुम्ही ही भाजी खाऊ शकता. ही भाजी बनवल्यानंतर वरण किंवा दुसरी सुकी भाजी बनवायची अजिबातही गरज लागत नाही. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की बनवून पहा, ही भाजी खूप छान लागते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय.